सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच पार्थ पवारांना अश्रू अनावर झालेत। आपण पाहिलं, आज सुनेत्रा पवार यांनी मंत्रालयामध्ये येऊन आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलेला आहे। 10 दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि त्यानंतर आज पहिल्यांदाच त्या मंत्रालयामध्ये आलेल्या आहेत आणि मंत्रालयामध्ये येऊन त्यांनी त्यांच्या कामकाजाला सुरुवात केलेली आहे। तर त्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना अश्रू अनावर झालेत। गेल्या 12 ते 15 दिवसात अतिशय मोठमोठ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला अपघाती निधन झालं आणि त्यानंतर लगेचच तिसऱ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज त्यांनी त्यांच्या कामकाजाला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे पवार कुटुंबासाठी हा अतिशय भावनिक क्षण आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, आजपासून सुनेत्रा पवार यांनी आपला पदभार स्वीकारलेला आहे आणि हे होत असतानाच पार्थ पवारांना अश्रू अनावर झालं। नक्कीच खरं तर सुमित्रा पवार यांनी काही वेळापूर्वीच आहे तो आपला पदभार आहे तो स्वीकारलेला पाहायला मिळतोय। ज्यावेळेस सुमित्रा पवार अजित पवार यांच्या कॅबिनमध्ये गेले त्यावेळेस भाऊक झालेल्या पाहायला मिळाला। विशेष करून जो पार्थ पवार यांचे चिरंजीव देखील अजितदादांची जी खुर्ची आहे मंत्रालयातली ही खुर्ची पाहताच आहेत ते दोघे जण देखील आहेत ते डोळ्यामध्ये अश्रू आहेत ते अनावर झालेले पाहायला मिळत होते। कारण की अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर एक मोठा दुःखाचा डोंगर आहे तो कोसळलेला होता आणि त्यानंतर सगळ्यांची प्रामुख्याने मागणी होती की सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावं। त्यानंतर सुमित्रा पवार यांनी शपथविधी घेतल्यानंतर 10 दिवसानंतर खरं तर हा पदभार आहे तो स्वीकारलेला पाहायला मिळतो आणि ज्यावेळेस खरं तर हा पदभार स्वीकारत होते त्यावेळेस एक भावना आहे त्या अनावर झालेल्या होत्या। नक्कीच गणेश, आपण पाहतोय खरं तर पवार कुटुंबियांसाठी ही अतिशय मोठी घटना आहे की 12 ते 13 दिवसात संपूर्ण राजकारण बदलतं आणि पार्थ पवार यांचे अश्रू अनावर झालेले त्या ठिकाणी आजपासून सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे।